भाई, तुम्हाला या सगळ्या जयंतीच्या मध्ये ज्या घटना घडामोडी घडल्या गेल्या 2 दिवसात, त्या अस्वस्थ करतायत असं तुम्ही म्हणालात. काही वेळापूर्वी आम्ही तुमचा बाईट ऐकला. तुम्हाला असं का वाटतं की या गोष्टी ज्या आहेत त्या बाबासाहेबांच्या विचाराला धरून नाही आहेत? कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अस्वस्थ करतायत? प्रथमतः आपल्याला आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना आंबेडकरी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आंबेडकरी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप शुभेच्छा तुम्हाला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही मिरवणुकीने साजरी करणारा या पॅनलवरचा मी एकमेव माणूस आहे. मी आत्तेवरनं जाऊन बाबासाहेबांच्या पाया पडतो, आता रटामध्ये जाऊन बाबासाहेबांच्या पाया पडतो. हजारो लोक आमच्या बरोबर असतात, पण मुळात पूर्वी हा उत्सव जो होता काही वस्त्यांपुरता आणि काही समाजापुरता मर्यादित होता. आता हा उत्सव जो आहे हा उत्सव युनायटेड नेशन पासून जगभरातल्या अर्ध्याच्या वरती देशांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही मानवी हक्काच्या विचाराची जागर करणारी, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व याची जागर करणारी जयंती आहे. आमच्या जाती व्यवस्थेमध्ये आम्ही गुलाम होतो आणि आम्हाला जाती व्यवस्थेमधनं मुक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्यामुळं आमच्या मुक्तिदात्याचा जन्मदिवस आम्ही वर्षानुवर्ष एका शांत आणि संयमी पद्धतीनं एका विचारानं साजरा करत होतो. पण विलासजी, आज बोलायला आम्हाला फार दुर्दैव आणि मला फार लाज वाटायला लागली. या वेळेच्या जयंतीमध्ये काय झालं, कालपर्यंत आपण डीजेच्या बाबतीत बोलत होतो. मागच्या वेळेस तुम्ही डीजेचा आपण टॉक शो घेतला. यावेळेस आम्ही पारंपरिक जयंती करणाऱ्या मंडळांनी डीजे टाळला. परंतु या वर्षी काय झालं तर या वर्षी जयंतीमध्ये धारदार तलवारी, चाकू, कोयते घेऊन पोरं नाचताना आम्ही पाहिली. चपला एकमेकांना दाखवत नसताना आम्ही पाहिली. काल आंबेडकर जयंतीमध्ये माय बहिणींची इज्जत आणि माय बहिणींची पूजा करणारी जनता आम्ही पाहिली. परंतु या जयंतीच्या मध्ये बऱ्याचशा माय बहिणींनी आमच्याकडे तक्रारी केली की त्यांना छेडण्याचे प्रकार झाले. या जयंतीमध्ये भगवे आणि हिरवे झेंडे घेऊन पोरं नाचताना पाहिली. औरंगजेब, टिपू सुलतान आणि त्याच्याबरोबर काल परवा जन्मलेल्या आमदार, खासदार आणि नगरसेवकांचे फोटो हे बाबासाहेबांच्या बरोबर घेऊन नाचताना आम्ही पाहिले. या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये बुसकून एकाची हत्या झाली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा एक जिल्हा राहिला नाही की त्या जिल्ह्यामध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी असलेल्या लोकांनी धुडगूस केला. काल परवापर्यंत बाबासाहेबांचं नाव घेऊन आम्ही जेव्हा जयंतीचा जयघोष करायचो आणि महामानवाच्या आमच्यासाठी महामानवाने आम्ही ज्यांच्या नावावर श्वास घेतो, बाबासाहेब म्हणजे आमचा श्वास, अशी भावना व्यक्त करून बाबासाहेबांनी आम्हाला आमच्या पिढ्यांना मुक्त केलं. म्हणून आम्ही त्यांना कृतज्ञता व्यक्त करायला, वाजत गाजत आणि आपापल्या परीनं त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला नतमस्तक होण्यासाठी आम्ही त्यांच्या चरणाशी जात होतो. आज कशाचा माज आहे? काल परवांच्या तलवार आणि चाकूमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. माय बहिणींना होत असलेल्या त्रासामध्ये आंबेडकरांची जयंती आहे. आंबेडकर जयंती कुठे आहे विचाराची? महामानवाचे विचार कुठे आहे? बाबासाहेब आंबेडकर माणसांमध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकर माणूसपणामध्ये आहे. पण माणसांच्या गर्दीमध्ये बाबासाहेबांचा विचाराचा माणूसच आज हरवलाय. तो माणूस आम्हाला शोधायचा आहे. आणि हा उत्साह नव्हता, हा उन्माद होता. हा वर्षानुवर्ष आपल्या मुक्तिदात्याची जयंती साजरी करणाऱ्या लोकांना बदनाम करण्याचा हा प्रकार होता. आंबेडकरी चळवळीमध्ये अशी चुकीची कारण करून, चुकीचे कृत्य करून आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्याचं, आंबेडकरी जयंती संपवण्याचं आता हे कोण करते याची जबाबदारी तर शासनाची आहे. परंतु तशी जबाबदारी आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांची सुद्धा आहे. आमची जबाबदारी आहे, आमच्या जनतेची जबाबदारी आहे, आमच्या समाजाची जबाबदारी आहे. आमच्या देवाच्या उत्साहामध्ये येऊन जर कोणी अभद्र आणि अनैतिक आणि बेकायदेशीर कृत्य करत असतील तर त्याची रोखायची जबाबदारी नेता म्हणून माझी पण आहे आणि समाजाचा एक मुलगा म्हणून माझी आहे. तशी प्रत्येक आंबेडकरवाद्यांची जबाबदारी आहे. घुसखोरी झाली, आज समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये जर नक्षलवाद्याची गाणी म्हटली जात असतील आणि त्याच्यावर जर सरकार काही कारवाई करत नसेल, आज पुण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या इथं
बाबासाहेब आंबेडकर हिंदुत्ववादी कसे होते हे सांगण्याचा जो प्रयत्न केला जात असेल, टिपू काही तांत्रिक कारणामुळे भाईंचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. पण भाईंनी एक प्रकारे सांगितलं की ज्या विचारांचा काही संबंध नाहीये असे सुद्धा अविवेकी लोक सुद्धा याच्यामध्ये घुसखोरी करतायत आणि एका चांगल्या उत्सवाला एक प्रकारचा गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत. हे केवळ या जयंतीत होतंय का? अजिबात नाहीये. अनेक उत्सवांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे असामाजिक तत्व हे येत असतात, त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असतात. आंबेडकर जयंतीमध्ये ही पहिल्यांदा झाली. हा, आज सर्व आंबेडकरी नेता म्हणून, बाबासाहेबांची आंबेडकरी चळवळीतला जयंती कार्यकर्ता म्हणून ह्याला वैचारिक अधिष्ठान आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांची जयंती स्वातंत्र्य, समता, माणुसकी Yes. आणि मानवमुक्तीच्या लढ्याचा जागर आहे. आणि हा जागर करण्यासाठी लोकांनी पैसे देऊनही आमच्यात मध्ये घडवलेलं आहे. काल परवा ही पोरं जी तलवार घेऊन चालली, चपला घेऊन चालली, माय बहिणीनं चेडाचेडी करत चालली, आरडाओरडा करत चालली, हिरवे झेंडे, औरंगजेबाचे झेंडे, आमदार खासदाराचे फोटो, नगरसेवकाचे फोटो घेऊन चालले. काल या पोरांनी आंबेडकर जयंतीमध्ये सहभाग घेतला नव्हता. त्यांच्या घरच्यांनी कधी आंबेडकर जयंतीमध्ये नाचताना आम्ही पाहिलं नाही, सहभाग घेताना पाहिलं नाही. ठीक आहे. पण माझी तुमचं मागणी म्हणणं आहे की हे माझी सगळं मागणी- अचानकपणे का नाही नाही होतंय नाही आणि हे ठरवून माझी होतंय मागणी का? ऐका. हा. नाही विलासजी, माझी मागणी आहे, सरकारने काल आंबेडकर चळवळी त्यांनी ज्यांनी बेकायदेची कृत्य केली त्याच्यावर SIT स्थापन केली पाहिजे आणि आंबेडकरांना बदनाम करायला आमचं प्रतीक आहे. ज्यांना त्यांची प्रतीकं आणायची असतील त्यांनी प्रतीकं आणि त्यांचे झेंडे त्यांच्या धर्मामध्ये घेऊन जावेत. कोणत्याही मंदिरामध्ये, कोणत्याही धार्मिक स्थळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोची पूजा केलेली आपण पाहिली नाही? पाहिली. करणार बी नाहीत. ते कसलं स्वातंत्र्य करताय, कसली समता घेताय? बाबासाहेबांच्या नावाने करता तर तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये बाबासाहेबांचा फोटो लावणार आहे? ठीक आहे. मग तुमचं म्हणणं आहे बाबासाहेब की अशा आंबेडकरांचे- प्रकारच्या चुकीच्या गोष्टी होता कामा नयेत आणि ते रोखणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. युवराज मोहिते सर आपल्या सोबत आहेत. मला त्यांना विचारायचं आहे की बाबासाहेबांची ही जयंती एक वैचारिक वारसा आहे. निश्चितपणे तो विचार डोक्यात घेण्याचा आणि बाबासाहेबांनाही डोक्यावर घेऊन नाचण्याचा तो दिवस आहे. त्याचं सेलिब्रेशन जोरदार झालं पाहिजे. मी तर म्हणेन हजारो वर्षांच्या त्या मुक्तीचा सुद्धा जल्लोष आहे एक प्रकारचा. खरं तर ती अभिव्यक्ती आहे एक प्रकारची आणि व्हिज्युअल आपण म्हणतो की दृश्य स्वरूपातलं ते स्वातंत्र्य सुद्धा आपण त्याला मानूया. पण हे सगळं करत असताना विचाराला तसूभर सुद्धा कुठे आपण बाजूला जाणार नाही ही जबाबदारी पण आहे का? एक तर असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयांसाठी ज्या पद्धतीचं भारतरत्न आपण त्यांना म्हणतो, हो, ते मुक्तीदाते पण आहेत. आणि ज्यांच्यासाठी ते मुक्तीदाते आहेत त्यांनी त्यांचा जन्मदिवस, त्यांची जयंती नाचणं, गाणी लावणं हे मी समजू शकतो, कारण आतापर्यंत ते होत होतं. यावेळेची जयंती मात्र वेगळी आहे. या घटना ज्या घडल्यात त्या थोड्याशा नाही, खूपच दुःख देणाऱ्या आहेत. पण ओव्हरऑल पहिल्यांदा असं घडतंय आणि ह्या काही घटना आहेत, या घटना पहिल्यांदा घडलेल्या आहेत. मला 2 गोष्टींचं खूप आश्चर्य वाटलं की अशा पद्धतीचे जेव्हा आता सगळेच हे आपले वक्ते जे सांगतायत, तर त्यातनं आपल्याला एक लक्षात घेता येईल की याला आता हे वळण लागतंय. आणि हे वळण जर लागत असेल तर आपल्याला दोन्हीकडनं याचा विचार करावा लागेल. हो. एक म्हणजे ही सगळी चळवळ जी आहे ही आधीच त्याचा शिरकाव झालेला आहे. त्याच्यावर बदनामी करण्याचे सगळे प्रयत्न झाले. आता मगाशी काटे वगैरे म्हणाले, मी काही त्याच्याशी सगळ्यात सहमत नाहीये, कारण बाबासाहेबांचं कायदे पंडित असल्यापासून किंवा कायदे मंडळात असल्यापासून किंवा ते मंत्री असल्यापासून ते घटना समिती पुढे बाबासाहेबांचा सगळा जो प्रवास आहे तो त्या काळात झाला जेव्हा काँग्रेस होत होतं. आता या पुढच्या काळामध्ये आपण आज बाबासाहेबांचं जेव्हा हे सगळं बघतो तेव्हा आजच्या काळामध्ये बाबासाहेबांचं ते काम हे अधोरेखित होतं, कारण आता आपण घटनेलाच नख लावण्याचा प्रयत्न होता असा आरोप करत असतो. मला 2 गोष्टी विलास इथं सांगायच्या आहेत. एक गोष्ट अति महत्वाची की यावेळी या घटना घडल्या, या घटना घडवल्या गेल्या का याची आधी चौकशी व्हायला. कारण अहिल्यानगरमध्ये मी यावेळी पहिल्यांदा असं पाहिलं की तिथला आपला एक रिपोर्टर होता, त्यांनी मला काही हे पाठवले ते फुटेज. तर अहिल्यानगरमध्ये त्या मिरवणुकीचा जो मार्ग होता तो काही 2-3 किलोमीटरचा मार्ग होता, त्या अख्ख्या मार्गावर डॉग स्क्वॉड आणून बॉम्बस्फोट पथकाने त्या सगळी पाहणी केली.
त्या बॉम्ब विरोधी पथकाने. हा आणि मला आश्चर्य वाटलं, की मला हे कधीच असं कधी पाहिलं नव्हतं आम्ही, की ज्या ठिकाणी ती मिरवणूक जाणार आहे बाबासाहेबांच्या जयंतीची, त्या मिरवणुकीमध्ये डॉग स्क्वॉड आणून तिथे बॉम्ब कुठे पेरलेत का, हे बघण्याची किंवा अशी तपासण्याची पोलिसांना काय गरज पडली व पोलिसांकडे काही माहिती आहे का? हम्म, कारण अशा पद्धतीने पोलीस विदाऊट कुठलीही माहिती असं करतील असं मला वाटत नाही. आजवरचा आपला अनुभव आहे. हम्म, तर अहिल्यानगरमध्ये असं घडतं. बाकी ठिकाणी या सगळ्या घटना घडतायत. मला असं वाटतं की याची जरूर चौकशी नक्की व्हायला पाहिजे. हम्म, आणि चौकशी करून हे नेमकं काय होतंय, कारण आता कसं आहे सगळीकडेच ह्या गोष्टी होत आहेत. म्हणजे वारीही सुटली नाही त्यातनं. आता एकमेव राहिलेली गोष्ट जी आहे ती बाबासाहेबांची जयंती. 6 डिसेंबरला ज्या पद्धतीने लोक जमतात, हा एक उच्चांक असतो दरवर्षी आकड्याचा तिथल्या. हा पण तिथे एकही घटना अशी घडत नाही. हो तिथे अशा पद्धतीने आता यांनी म्हटलं महिलांची एकही घटना तिथे घडलेली नाहीये. शांतपणे लोक येतात, त्यातलं गांभीर्य पाळतात आणि त्या दिवशी आता ते अधिकाधिक त्याला प्रगल्भता खूप दिवसा प्रगल्भता येते. हे सगळं करत असताना मी हे का सांगतोय? कारण या देशाची किंवा या राज्याची वैचारिक नेतृत्व करण्याची क्षमता ही वाचणाऱ्या माणसाला आहे आणि तो आंबेडकरी समाज आहे. हो असा जर वैचारिक नेतृत्व करणारा हा जो समाज आहे किंवा हा जो घटक आहे, या घटकाला एक दिवस मिरवणूक काढायची असते. मी आता या सगळ्यामध्ये ऍक्टिव्हली असतो. यावेळी डीजेचे खूप वाद झाले, पोलीस आले. आपले लोक सगळेच त्या दिवशी म्हणजे त्यांच्या अंगामध्ये आंबेडकर असतात. त्यामुळे तिकडे पोलिसांकडे बोलताना पण थोडीशी एक काय म्हणतात त्याला, आपण पण अग्रेसिव्ह होत असतो. पण यावेळी आमच्यासारखं खूप ठिकाणी मी गेलो होतो. तिथे बाबा करू द्या, आवाज कमी करा. कारण डीजेचं समर्थन आपण कोणीच करत नाही. हो पण आवाज कमी करू द्या, त्यांना आनंद घेऊ द्या. असा एक मध्यम मार्ग आपण काढतो आणि या मध्यम मार्गाचा आपण काय करतो, की त्या आनंदाला कुठेही बाधा येता कामा नये. पण त्याचबरोबर आनंद साजरा करताना आपली जबाबदारीचं भान सुटता कामा नये. हम्म, मला असं वाटतं, की आता काय झालेलं आहे, स्पॉन्सर्ड आलेले आहेत. हम्म, हे स्पॉन्सर्ड काय करतात, ते वाटेल ते म्हणजे आता इथे सांगायचं की नाही माहित नाही. वाटेल ते द्यायला कार्यकर्त्यांना तयार असतात आणि कार्यकर्ते पण आता जिथे ड्रॉप आउट आहेत ना, ते त्या कार्यकर्ते dropout मधले नाही जे कार्यकर्ते आहेत, सर, ते त्या त्यांची ते मतदार कार्यकर्ते सोय आहे, टार्गेट ती असतात. त्यांची राजकीय सोय ते टार्गेट आहे आपण आणि त्यांना हा मला असं वाटतं की ते टार्गेट आहे. आता हम्म, ह्या सगळ्यांचा जे आहे ना, दोन्ही बाजूने विचार करायला पाहिजे. आंबेडकरी समाजामध्ये जे असे साकल्याने विचार करणारे लोक आहेत त्यांची जबाबदारी आहे. कारण या समाजामध्ये मी लहानपणी असताना आमच्या समोर आंबेडकर जयंती व्हायची. चांगले लोक यायचे, वक्ते यायचे. त्याला एक वैचारिक अधिष्ठान होतं. हे वैचारिक अधिष्ठान आता कमी होतंय की काय? अशी आमच्यासारख्याला भीती आहे. आणि पण ही मी जबाबदारी मी पण एका आपल्या सगळ्यांची. गोष्टीसाठी मात्र मुद्दाम सांगेन, त्यामुळे कदाचित त्यामुळे कदाचित ते वैचारिक अधिष्ठान आजही आहे, म्हणूनच आंबेडकरी चळवळीतून आलेले सगळे या आत्ता डिबेटच्या शोमध्ये येऊन सगळे मांडणी करतायत, त्याच्यावर मंथन करतायत. हेही त्याच्यामधलं एक सगळ्यात महत्त्वाची बाब आहे आणि ती अधोरेखित करणारी आहे. कोणीतरी एक आला आणि तो बोलतोय असं नाहीये. सगळ्यांचं त्याच्याबद्दलचं एकमत आहे आणि आत्मचिंतन मंथनामध्ये बाकी कोण नाही तर घरातून ते चिंतन होतंय, हे सुद्धा त्याच्यातली एक महत्त्वाची बाब वाटतेय.